नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक नंबर फर्स्ट फायनल अकाउंट, पार्टनरशिपचं फायनल अकाउंट हा पूर्णपणे अभ्यासलेला आहे. आणि आता आपण टॉपिक नंबर सेकंड अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा अभ्यासत आहोत. याच्यामध्ये आतापर्यंत आपण सगळे सॉल्व प्रॉब्लेम प्लस थेरी ऍडजस्टमेंट सगळ्या अभ्यासलेले आहेत. आता टॉपिक नंबर फर्स्ट आणि सेकंड आतापर्यंत अभ्यासलेला अभ्यासक्रम जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता, जेणेकरून या व्हिडिओमध्ये मी जे काही शिकवणार आहे ते तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 11 अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 11 समजून घेणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, आपली सॉल्व करण्याची मेथड सर्वांना माहिती. सुरुवातीला आपण एक्झाम्पल व्यवस्थित रीड करायचं, कोणता आयटम कुठं ट्रान्सफर करायचं हे इन शॉर्ट लिहून घ्यायचं आणि देन आफ्टर आपण सॉल्व करायला सुरुवात करतो. तर मी थोडंसं हे झूम करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल. यस, चला सुरू करूया. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. बघा, खाली एक आपल्याला बॅलन्स शीट आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले ऑफ न्यू इंग्लिश स्कूल बार्शी प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आता आपल्याला बॅलन्स शीट दिलेली, ही जी बॅलन्स शीट आहे ही लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे. ही बॅलन्स शीट दिलेली असेल तर या बॅलन्स शीटला आपल्याला कॅपिटल फंड दिलेला असतो, म्हणजे आपल्याला कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करावा लागत नाही. ह्या मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला ज्या लॅबिलिटी असतील त्या आहे अशा आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घ्यायच्या, पण काही लॅबिलिटी आपण चेंजेस जर होत असतील, काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी दिलेले असतील तर पेड केलेले असतील ते घ्यायचे नाहीत. आणि असेट आपण काही घेणार, आता काही जर पेड असेट रिसिव्ह झालेले असतील आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन वगैरे तर घेणार नाहीये. तर लॅबिलिटी साईडला बघा, कॅपिटल फंड दिलाय, हा लॅबिलिटी लिहिणार, कॅश इन हँड कॅश आउट बँक इग्नोर करणार, कारण की इथला जो बॅलन्स आहे ओपनिंगची बॅलन्स शीट आहे तोच बॅलन्स इथं दिलेला आहे. बघा 6,000 10,000, इथं सुद्धा 6,000 10,000 म्हणून इग्नोर. बिल्डिंग आपल्या या वर्षीच्या असेटला, फर्निचर असेटला, लायब्ररी बुक्स असेटला आणि कम्प्युटर लॅबोरेटरी सुद्धा असेटला करणार. आता रिसिप्टला दोन प्रकारचे रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट असतील तर लॅबिलिटी, रिव्हेन्यू रिसिप्ट असेल तर इन्कम. ते शोधायचे रिसिप्टला कोणते, लॅबिलिटी का इन्कम आहे. तर बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड कॅश आउट बँक हे दोन्ही इग्नोर करणार. ट्युशन फी इन्कम आहे, टर्म फी इन्कम आहे, ऍडमिशन फी इन्कम आहे, डोनेशन कॅपिटल आहे म्हटल्यावर हे आपल्याला काय करावं लागेल, कॅपिटल फंड मध्ये ऍड करावं लागेल आणि कॅपिटल फंड आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहितो. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम आहे, गव्हर्नमेंट ग्रँट कंसात रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे इन्कम आणि सन्ड्री रिसिप्ट हे सुद्धा रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कम. पेमेंटला दोन प्रकारचे पेमेंट साइड, कॅपिटल पेमेंट, रिव्हेन्यू पेमेंट. कॅपिटल पेमेंट असेट आहे, रिव्हेन्यू पेमेंट एक्सपेन्सेस आहे. कॅपिटल पेमेंट असेल तर आपण असेटला लिहिणार, रिव्हेन्यू पेमेंट असेल तर एक्सपेन्सेसला लिहिणार. जे आयटम दिलेत ते समजून घ्यायचे, असेट आहे का एक्सपेन्सेस आहे. सॅलरी एक्सपेन्सेस आहे, लायब्ररी बुक्स असेट आहे, त्यामुळे आपण त्या लायब्ररी बुक्स मध्ये जर जुनी असेट असेल तर त्या असेट मध्ये काय करणार, ही नवीन असेट ऍड करणार आहोत. ऑफिस रेंट एक्सपेन्सेस आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे, सन्ड्री एक्सपेन्सेस, इन्शुरन्स एक्सपेन्सेस, पोर्ट एक्सपेन्सेस, अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, फर्निचर असेट, रिपेअर्स एक्सपेन्सेस आणि शेवटी कॅश इन हँड कॅश आउट बँक बॅलन्स कॅरीड डाऊन दिलेले. तर हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं, तो असेटच आहे. ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी ₹9,000, तर हे सॅलरी मध्ये हा एक्सपेन्सेस आहे, हा त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचा आणि द्यावा लागेल म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचा. कुठे लिहायचा, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. त्यामुळे आपल्याला सॅलरीला स्टार मार्क करावं लागेल, आपण सॅलरीला एक स्टार मार्क करून घेऊया. द नेक्स्ट आउटस्टँडिंग ट्युशन फी. आता ही आउटस्टँडिंग ट्युशन फी मध्ये ऍड करावं लागेल आणि आउटस्टँडिंग आहे, इन्कम आउटस्टँडिंग भविष्यात भेटेल बॅलन्स शीटच्या असेटला, म्हणून या ट्युशन फीला देखील आपल्याला एक स्टार मार्क करायचा. आणि देन नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट बुक्स आणि फर्निचर हे त्या पर्टिक्युलर असेट मधून आपण लेस करणार आणि आपल्या एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. तर आपल्याला बुक्स आणि फर्निचरला स्टार मार्क करावं लागेल. बुक्स आपले बघा या ठिकाणी इथे एक बुक्स आहेत, इथे फर्निचर आहेत. आता बुक्सला आणि फर्निचरला 2 स्टार मार्क, लायब्ररी बुक्सला 2 आणि फर्निचरला सुद्धा 2, कारण की हे परचेस वगैरे केलेले आहेत. फर्निचर परचेस केलेले नाही, फक्त बुक परचेस केलेले. मग फर्निचरला एकच असणार आहे, बुक्सला 2 असणार आहे.
तर सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट लॅबिलिटी ट्रान्सफर करून घेऊया जुन्या बॅलन्स शीटच्या म्हणजेच ओपनिंगच्या कॅपिटल फंड. आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचा कॅपिटल फंड आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत 6,43,000 इनर कॉलमला 6,43,000. नेक्स्ट कॅश इन हँड. आता कॅश ॲट बँक हे असेट इग्नोर करणार. बिल्डिंग. आता बिल्डिंगवर आपले ऍडजस्टमेंट आहे का बघूया. एकच मिनिट. बिल्डिंगवर ऍडजस्टमेंट नाहीये. आपण बिल्डिंग आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया बिल्डिंग आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹4,50,000 4,50,000. बिल्डिंग लिहिल्यानंतर पुढे जाऊया आपण. फर्निचर ऍडजस्टमेंट आहे बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं आपण फर्निचर आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹72,000 72,000. देन नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर लायब्ररी बुक्स ही सुद्धा आपली असेट आहे. आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार लायब्ररी बुक्स आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹45,000. आणि याच्यावर एक 2 ऍडजस्टमेंट आहेत त्याच्यामुळे पहिल्या ऍडजस्टमेंटसाठी 1 ओळ जागा आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा अशा टोटल 3 ओळी जागा सोडणार आपण. नेक्स्ट कम्प्युटर लॅबोरेटरी हा आपला असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण कम्प्युटर लॅबोरेटरी. अमाऊंट ₹60,000 आउटरला लिहून टाकूया. नेक्स्ट आपण काय करणार आहोत रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आपल्या रिसिप्ट साईडला बघा बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक इग्नोर करणार. ट्युशन फी आपण इन्कमला लिहिणार. इन्कमला इनरला लिहायचं बाय ट्युशन फीज. अमाऊंट ₹90,000 इनरला लिहिणार. 1 ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी आपल्या. नेक्स्ट ट्युशन फी झाल्यानंतर टर्म फी आहे 3,000 हे देखील आपण इन्कमलाच लिहिणार आहोत बाय टर्म फीज. अमाऊंट इज ₹3,000 आउटर कॉलम. नेक्स्ट ऍडमिशन फी हा आपला इन्कमच आहे आपण इन्कमला लिहिणार बाय ऍडमिशन फीज. अमाऊंट लिहिणार ₹12,000. देन नेक्स्ट डोनेशन. डोनेशन देखील आपला इन्कम आहे. याच्यावर आपल्याला काय ऍडजस्टमेंट असणार आहे पण बघा इन्कम आहे पण इथं कॅपिटल म्हटले कंसात म्हणजे आपल्याला कॅपिटल फंड मध्ये ऍड करावं लागेल. ऍड म्हणायचं कॅपिटल फंड मध्ये डोनेशन. त्याची अमाऊंट 61,000 आपण इनरला लिहिणार आणि या दोघांची टोटल करून आपण ती अमाऊंट इनरलाच लिहिणार आहोत. 7,04,000 इनरला लिहूया. डोनेशन झाल्यानंतर बघा पुढे इंटरेस्ट रिसिव्ड हा इन्कमच आहे इन्कमला लिहूया आपण बाय इंटरेस्ट रिसिव्ड. त्याची अमाऊंट ₹2,000 आपण आउटरला लिहिणार आहोत. देन नेक्स्ट पुढे बघा गव्हर्नमेंट ग्रँट रिव्हेन्यू इन्कमच आहे इन्कमला लिहिणार बाय गव्हर्नमेंट ग्रँट. अमाऊंट लिहिणार 1,20,000 आउटर कॉलम कारण की ते रिव्हेन्यू म्हटलंय त्यांनी कंसामध्ये. आणि सन्ड्री रिसिप्ट 11,000 इन्कमलाच लिहिणार बाय सन्ड्री रिसिप्ट. ऑन युअर पेमेंट साइड सॅलरी फर्स्ट एक्सपेंडिचरला लिहिणार 2 सॅलरीज. त्याची अमाऊंट लिहिणार ₹90,000 इनर कॉलमला. 1 ओळ जागा सोडणार आपण 90,000 लिहिल्यानंतर. देन नेक्स्ट लायब्ररी बुक्स ही आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला आपण लायब्ररी बुक्स लिहिले. त्याच्यामध्ये लिहायचं ऍड परचेस ऑफ न्यू बुक्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹14,000 आणि इनरला त्याची टोटल लिहिणार आहोत 59,000. नेक्स्ट पुढं ऑफिस रेंट आहे 10,000. आता हे ऑफिस रेंट आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत 2 ऑफिस रेंट ₹10,000 आपण आउटरला लिहिणार. देन नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहिणार आपण 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹22,000 22,000. नेक्स्ट सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरलाच लिहिणार आहोत आपण 2 सन्ड्री एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹12,000 12,000. नेक्स्ट इन्शुरन्स हा देखील एक्सपेंडिचरलाच लिहिणार 2 इन्शुरन्स आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहेत ₹10,200 ₹10,200. त्यानंतर स्पोर्ट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरलाच लिहिणार 2 स्पोर्ट एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹12,000. देन नेक्स्ट अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहिणार 2 अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस अमाऊंट लिहिणार 9,000 एक्सपेंडिचरला आउटरला. फर्निचर हे फर्निचर मध्ये ऍड करायचे 50,000 फर्निचर मध्ये यायचं आणि लिहायचं ऍड परचेस ऑफ न्यू फर्निचर. अमाऊंट लिहायची ₹50,000 इनरला आणि आउटरला याची टोटल लिहिणार रुपीज. आता बघा या ठिकाणी फर्निचरवर ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं मी या ठिकाणी ऍडजस्ट करतो कारण की ऍडजस्टमेंट असल्यामुळं आपल्याला थोडी जागा लागणार आहे. मग मी या ठिकाणी काय करतो हे ऍडजस्ट करतो थोडंसं. इथं ऍड लिहितो परचेस ऑफ न्यू फर्निचर अमाऊंट लिहिणार ₹50,000
आणि आता याचं डेप्रिशिएशन डायरेक्ट वजा करून टोटल आउटरला घेतो, त्यामुळे आपल्याला ते सफिशियंट जागा मला राहील त्या ठिकाणी, त्यामुळे मी दुरुस्ती केलेली. नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर रिपेअर्स एक्सपेंडिचरला लिहायचे 2 रिपेअर्स अमाऊंट आहे ₹15,000. दॅन नेक्स्ट बॅलन्स कॅरी डाऊन कॅश आणि कॅश ॲट बँकचा आहे 4,800 आणि 70,000. बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. अमाऊंट कॅश इन हँडची लिहिणार 4,800 आणि कॅश ॲट बँकची लिहिणार 70,000 70,000. रिसिप्ट अँड पेमेंट ट्रान्सफर झालेले आहेत. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट काय सांगते बघा, आउटस्टँडिंग सॅलरी 9,000 रुपये. सॅलरीमध्ये ऍड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. सॅलरी आपण एक्सपेंडिचरला लिहिलेला आहे, त्या ठिकाणी यायचं लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज. अमाऊंट लिहिणार ₹9,000. आउटरला 99,000 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आपण. आणि ही आउटस्टँडिंग सॅलरीचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आहोत. आउटस्टँडिंग सॅलरी त्याची अमाऊंट लिहिणार ₹9,000 आउटर कॉलम. फर्स्ट ऍडजस्टमेंट झाली. सेकंड आउटस्टँडिंग ट्युशन फी 15,000 रुपये. ट्युशन फी इन्कमला लिहिलेले, त्या ठिकाणी ऍड करणार आणि त्या ठिकाणी लिहिणार ऍड आउटस्टँडिंग ट्युशन फीज. अमाऊंट लिहिणार ₹15,000 आणि आउटरला लिहिणार आहोत त्याची टोटल ₹1,05,000 आणि 15,000 बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आउटस्टँडिंग ट्युशन फीज ₹15,000. आणि लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट बुक्स लायब्ररी बुक्स आणि फर्निचर 10,000 आहे. तर आता लायब्ररी बुक्स आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलेले, त्या ठिकाणी यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिशिएशन. लायब्ररी बुक्स मधून लिहायचं लेस डेप्रिसिएशन. त्याच्या अमाऊंट लिहायची ₹9,000 आणि आउटरला ₹50,000 लिहायचं. आणि इथं जे बुक्स लिहिलेले आहे ना, आपलं फर्निचर लिहिलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा लेस डेप्रिशिएशन फर्निचर आणि डेप्रिशिएशनच्या अमाऊंट लिहायची ₹10,000 आणि टोटल आउटरला आपण आता डेप्रिशिएशन दाखवणार आहोत, आपलं फर्निचर दाखवणार आहोत ₹1,12,000. आणि दोन्ही डेप्रिशिएशन आपल्या एक्सपेंडिचरला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं सुरुवातीला टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स ₹9,000 आउटरला आणि टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ₹10,000. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे ऍडजस्टमेंट समजून घेतलेले आहेत. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायची म्हणजे क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणार आहोत. तर आपल्याला इन्कमची टोटल जास्त येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कुठली इन्कमची जर टोटल घेतली तरी ती 2,58,000 इन्कम साइड. तीच आपण कुठं लिहिणार, एक्सपेंडिचर साईडला लिहिणार 2,58,000 आणि त्यातून हे सगळे एक्सपेन्सेस जर वजा केले तर आपल्याला सरप्लस येणार आहे 48,800. याला म्हणणार आपण सरप्लस इंटू ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. आणि हा सरप्लस आपण आपल्या बॅलन्स शीटला घेऊन यायचं आणि या ठिकाणी आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड म्हणणार सरप्लस 48,800 तो ऍड होईल आणि टोटल कॅपिटल फंड येणार आहे आउटरला आपला 7,52,800. आणि जर आपण आता बॅलन्स शीट क्लोज केली तर लॅबिलिटीची टोटल 7,61,800 आणि असेट सुद्धा तेवढीच असणार आहे 7,61,800 म्हणजे 7,61,800. अशा पद्धतीने हा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही सजेशन असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल समजून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.